शांततामय वातावरणामध्ये सर्व समाजाच्या पोरांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं। मुस्लिम असू दे, हिंदू असू दे, जय भीम असू दे, सगळ्या समाजाच्या पोरांना मी ही विनंती करतो। आपल्या गावची जी जत्रा आहे ही वर्षानुवर्षापासून जे सुरू आहे, शांतमय वातावरणामध्ये सुरू आहे। आपल्या पूर्वजांनी पूर्ण मेहनत करून प्रयत्न करून जे या यात्रेला संपन्न केलेलं आहे। कसल्याही प्रकारचा जातीय दंगली न करता ही जत्रा संपन्न केलेली आहे। तर तरुण पिढीमध्ये जे आहे तरुण पिढीला मी हेच निवेदन करतो की तुम्ही कोणत्याही जातीचे असो, नमस्ते, सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूँ एक और नए और बेहतरीन न्यूज रिपोर्ट में। तो बहुत ही शानदार, जानदार, जबरदस्त, जोरदार तरीके से वलसंग गांव में सर्वधर्म समभाव की एक बेहतरीन मिसाल मानी जाने वाली वलसंग गांव की सबसे बेहतरीन, हमारे क्षेत्र की सबसे बड़ी यात्रा यानी श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा जो है आज कल के दिन से जो है शुरू हुई है 13 मई 2026 से। और ये यात्रा जो है 5 दिनों तक जो है चल रही है। कल जो है बहुत ही खूबसूरती के साथ वाम नायक का पूरा मेरवणुक हुआ, आज जो है नृसिंह मेरवणुक हुई और कल जो है सबसे महत्वपूर्ण यानी बाळबट्टल मेरवणुक जो होने वाली है। तो इसी पूरे जत्रे के बारे में, इसी पूरी यात्रा के बारे में डिटेल में जो है हम जानकारी लेंगे। यहाँ के जो पूरे पंच कमेटी के लोग हैं, जो सरपंच साहब है, उनके साथ बातचीत करेंगे। तर नमस्कार साहेब। ನಮಸ್ಕಾರ ಮತ್ತೆ ಯಾಂಗಾಗಿದ್ರಿ ಎಲ್ಲ ನಿಯೋಜನೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು। ಶ್ರೀ ರಾಮಲಿಂಗ ಚೌಡೇಶ್ವರಿ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವ ವಳಸಂಗ್ ತಾಲೂಕಾ ದಕ್ಷಿಣ ಸೋಲಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಸೋಲಾಪುर ಈ ವರ್ಷ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಕ್ಕಿಂತ ಈ ವರ್ಷ ಅಗದಿ ಭರ್ಪೂರ ಮಂದಿ ಬಂದು ನಮಗೆಲ್ಲ ಜಾತ್ರೆಗೆ ಶೋಭಾ ತಂದು ಕೊಡ್ಲಿಕತ್ತಾರ। ಅದರ ಸಕ ನಾಳೆಗೆ ಬಳಬಟ್ಲ ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಜರುಗುತ್ತದೆ। ಅದರ ಸರಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಸಹಕಾರ ಮಾಡಿ ನಮಗೆ ಜಾತ್ರಾ ಶೋಭಾ ತಂದು ಕೊಡ್ಬೇಕಂತ ನಂದು ವಿನಂತಿ आहे। मग सरपंच साहेब, पूर्ण कसं आहे म्हणजे दरवर्षी आपण जे शांतिमय वातावरणामध्ये सर्व धर्म समभावाने जे यात्रा करतो, यावर्षी दरवर्षीप्रमाणे कधी आतापर्यंत कधी सुद्धा असं काही लफडा वगैरे काय झालेलं नाही? गालबोट काय लागलं नाही आजपर्यंत आणि हो बी देणार नाही। आणि व्यवस्थित नियोजन करून आता API साहेब वरच्यावर भेट देऊन सगळ्या पंच लोकांना, आम्हाला सरपंच लोकांना, ग्रामपंचायत टीमला वेळोवेळी ताकीद देऊन त्यांनी व्यवस्थित करावे। सगळ्यांचं कळकळीचं म्हणजे इच्छा आहे, गावकऱ्यांचं बी तेच इच्छा आहे, जत्रा व्यवस्थित शांतिमय वातावरणामध्ये बस शांततामय। उद्याच म्हणजे पोलीस प्रशासनाला तुम्ही उद्या काय सांगितलं, म्हणजे किती पोलिसांची तुम्ही बंदोबस्त मागितलेला आहे, कसं चौकीचं वगैरे काय प्लॅन केलेलं निदान एक 5-10 पोलीस तर पाहिजे। 60 पोलीस त्यांनी देतो म्हणले। आम्ही माझं मत या वेळेला 2 ठिकाणी पोलीस पॉइंट करायला पाहिजे। आता सिद्धेश्वर जत्रेमध्ये वगैरे कसं करते, मग त्यामुळे थोडा परिणाम होत आहे। म्हणजे म्हणजे हे करते जरा हुल्लडबाजी वगैरे, त्यांच्यावर थोडा कंट्रोल येतो एवढंच। म्हणजे महिलांना वगैरे दर्शन वगैरे घ्यायला मोकळं होतं, असं माझा इच्छा आहे। तो अस्सलाम वालेकुम पटेल साहब। तो मानकरी जो है तुम्हें चाहिए, एक मुसलमान रह के एक हिंदू की जत्रा में मानकरी है, तो उसका एक बहुत ही अलग परिणाम जो है पूरे देश को एक अलग मिसाल जाती है उसकी, तो उसके बारे में आप क्या कहना चाहते हैं? ये पहले हमारे दादा परंपरा को पहले से चल रहे हैं। ये जत्रा पूरे समाज के लोग आते हैं जमात जत्रे में, हिंदू मुस्लिम हरिजन सब पूरे जमात लोग आके अच्छा एक दिल से यात्रा करते हैं। तर अशाच प्रकारे ज्या या ठिकाणी यात्रेची पूर्ण तयारी सुरू आहे। उद्यापासून जे 3 दिवस सलग जे आहे या ठिकाणी आलेल्या भक्तगणांसाठी महाप्रसादाचं सुद्धा जे आयोजन केलेलं असते 3 दिवस आपल्या मंडळाकडूनच केलेलं असते ना, ते मूळ दिवस कंटिन्यू। तर 3 दिवस जे आहे कंटिन्यू या ठिकाणी जे आहे महाप्रसाद सुद्धा असते उद्यापासून ते ठेरच्या दिवसापर्यंत। तर अशाच प्रकारे जे आहे दरवर्षी शांततेने ही पूर्ण यात्रा चालते। यावर्षी सुद्धा एकदम शांतमय वातावरणामध्ये 2 दिवस संपन्न झालेले आहेत, आता फक्त 3 दिवस राहिलेले आहेत। प्रसादाचा लाभ घेऊन जावे उद्यापासून उद्यापासून 3 दिवस म्हणजे या ठिकाणी जे आहे दाल चावल आणि आपलं भगर असते ना, शिरा, दाल चावल आणि शिरा जे आहे बनवलेलं असते, तर त्याचा आस्वाद घ्यावा अशी विनंती जी आहे मंडळाकडून मी करतो। आणि शांततामय वातावरणामध्ये सर्व समाजाच्या पोरांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं। मुस्लिम असू दे, हिंदू असू दे, जय भीम असू दे, सगळ्या समाजाच्या पोरांना मी ही विनंती करतो। आपल्या गावची जी जत्रा आहे ही वर्षानुवर्षापासून जे सुरू आहे, शांतमय वातावरणामध्ये सुरू आहे। आपल्या पूर्वजांनी पूर्ण मेहनत करून प्रयत्न करून जे या यात्रेला संपन्न केलेलं आहे। कसल्याही प्रकारचा जातीय दंगली न करता ही जत्रा संपन्न केलेली आहे। तर तरुण पिढीमध्ये जे आहे
तरुण पिढीला मी हेच निवेदन करतो की तुम्ही कोणत्याही जातीचे असो, कोणते पण धर्माचे असू दे, हे गावाची जत्रा आहे. या जत्रेमध्ये जे जात धर्म नसते, तुमच्या गावचं नाव खराब होते की या गावामध्ये जे या जातीच्या पोरांमुळे हे सगळं झालं. तर हे लक्षात ठेवा, तुम्ही जे आहे कोणत्या पण जातीचे असू द्या, या ठिकाणी जे शांतता राखण्याचा प्रयत्न करा. नाहीतर जे पोलीस प्रशासन जे तुमच्यावर शिक्षा केली तर मंडळाकडे येऊन जे तुम्ही सांगू नये. तरुण पिढीने म्हणजे सहभाग घेऊन त्यांनी व्यवस्थित करावं असं आमचा इच्छा आहे. म्हणजे तरुण पिढीने जबाबदारी घेतली पाहिजे. त्यांच्या गोंधळ वगैरे करू नये त्यासाठी आमच्या कृपा आहे. सगळेजण मिळून शांतताने पार पडावे जत्रा आणि लोकांना स्त्री लोकांना दर्शनसाठी व्यवस्थित दर्शन होण्यासाठी सहकार्य करावं एवढंच आमचं विनंती आहे. बरोबर आहे. तर अशीच विनंती मी सुद्धा करतो या गावचे सरपंच साहेब, श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रेचे आपले अध्यक्ष साहेब, अशा सगळ्यांची जे विनंती आहे सर्व तरुण पोरांना की तुम्ही गावची जबाबदारी घेणारी लोक आहात. तुम्हाला जे पुढे ही जत्रा चालवायची आहे तर जबाबदारीने वागा आणि या जत्रेला असं गालबोट लागणार नाही, जत्रेचं नाव खराब होणार नाही, असं काहीतरी करा काम. तर धन्यवाद साहेब आम्हाला आपला वेळ दिल्याबद्दल. भेटूया उद्या, बघू कशा प्रकारे ही पूर्ण जत्रा संपन्न होते ते.